अहिल्यानगरमधील भिक्षेकरी मृत्यू प्रकरण तापलेलं आहे। दोन भिक्षेकरींच्या नातेवाईकांनी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिलाय। जसं नेलं तसं आणून द्या, नातेवाईकांनी हा आक्रोश व्यक्त केलेला आहे। आमचे नातेवाईक भिकारी नव्हते, ते मजुरी करणारे होते। शहानिशा न करता भिकारी म्हणून ताब्यात घेतल्याचा नातेवाईकांनी आरोप केला। चौकशी करून दोषींवरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। दोन्ही कुटुंबीय मृतदेह घेऊन शिर्डी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देतात। उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती नगर परिषद, पोलीस स्टेशन आणि साई संस्थान यांनी एकत्रितपणे 4 एप्रिलला भिक्षेकरी धरपकड मोहीम राबवली। या मोहिमेमध्ये 50 भिक्षेकरींना विसापूर इथल्या भिक्षेकरी गृहामध्ये न्यायालयाच्या परवानगीने रवाना करण्यात आलं। यातील चौघांचा अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये काल मृत्यू झाला आणि त्यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली। मृत व्यक्ती भिक्षेकरी नव्हते असं म्हणत 2 मृत भिक्षेकरूंच्या नातेवाईकांनी या ठिकाणी ठिय्या दिलाय। नाव सारंगधर मधुकर वाघमारे, राहणार पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। ही माझ्या बापाची ओळख। माझा बाप ओरडून सांगत होता या लोकांना, मी इथला लोकल माणूस आहे, मला पकडू नका, मला घरी जायचंय। माझ्या बायको पोरं माझी वाट पाहता। यांनी ऐकलं नाही, यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी आहे? बांधून ठेवलं होतं माझ्या बापाला, बांधून, अन्न पाणी नाही। कोणत्याही सापूरला नेलं, तिकडं बांधून ठेवलं, मारलं, आणलं, अन्न नाही, पाणी नाही, आता बांधून ठेवले, पाय बांधून ठेवले, मरणाचं मारलेलं। बापाच्या अंगावर वळ होते, वळ, हात पाय काळे पडेल माझ्या बापाचे। उन्होंने कभी कुछ काम गलत करेला नहीं है। उन्होंने भिखारी काम करके उनके माँ का पेट पालते थे। आज इन लोग ने भिखारी समझ के उनको उठा के लेके गए। हॉस्पिटल वालों ने हमको कांटेक्ट भी नहीं करे और बोले भी नहीं बीमार है क्या, सीरियस है, कुछ भी कांटेक्ट नहीं करे। हमारे आदमी को मार डाले। हम लोग को उन्होंने बहुत मारेला है, बांध के मारे, पानी के लिए तड़पा के मारे।